एकतर्फी प्रेमातून खुनाच्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील, पण दिल्लीतील एका महिला पोलीस शिपायाच्या हत्येनंतर 2 वर्षांनी झालेल्या खुलाशाने सर्वांनाच धक्का बसला। दिल्लीतील महिला पोलीस शिपाई मोनाच्या हत्येचे रहस्य समोर कसे आले? शेवटी एका हेड कॉन्स्टेबलने एका महिला पोलिसाची हत्या का केली? एका पोलीस कर्मचाऱ्याने एका मृत व्यक्तीला 2 वर्ष जिवंत ठेवण्यासाठी कशी कथा रचली? महिला शिपायाचा मृत्यू नक्की झाला होता का? जर झाला होता तर मग ती डोंगरात फिरताना आणि हॉटेलमध्ये थांबलेली आढळली, हे कसं घडलं? त्यामागचे रहस्य काय होते? ही संपूर्ण रहस्यमय कथा तुम्ही ऐकलीत की तुम्हालाही वाटेल की सर्वात मोठ्या चित्रपटातील मर्डर मिस्ट्रीची कथा या कथेसमोर अपयशी ठरेल। सहसा एखाद्याची हत्या झाली की आरोपीला पकडण्याची जबाबदारी पोलिसांची असते, पण जेव्हा एखादा आरोपीच पोलीस असेल तर त्याला कोण पकडणार? दिल्लीतील त्याच प्रसिद्ध बुराडी भागाची ही घटना आहे, ज्यात पूर्वी एकाच घरात 11 जणांनी आत्महत्या केली होती। पण यावेळी बुराडी भागातील पुस्ताजवळ एका नाल्यामधून 2 वर्षापूर्वी गळा दाबून ठार केलेल्या एका महिला पोलीस शिपायाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला। चला तर मग जाणून घेऊया सत्य घटनेवर आधारित संपूर्ण रहस्यमय कथा। दिल्ली पोलिसांचा एक हेड कॉन्स्टेबल कसा खुनी बनला? दिल्ली पोलिसांच्या महिला कॉन्स्टेबल मोना यादव आणि दिल्ली पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेंद्र राणा यांची ही कथा आहे। हेड कॉन्स्टेबल म्हणून सुरेंद्र राणा 2012 मध्ये दिल्ली पोलीस दलात रुजू झाला होता। सुरेंद्र पोलीस कंट्रोल रूमच्या व्हॅनचा ड्रायव्हर होता। तो विवाहित होता आणि त्याला 12 वर्षाचा एक मुलगा होता। बुलंदशहरची मोना यादव 2014 मध्ये दिल्ली पोलीस दलात भरती झाली होती। मोनाला 2 मोठ्या बहिणी होत्या। मोनाचे वडील यूपी पोलिसात उपनिरीक्षक पदावर काम करत होते। 2011 मध्ये त्यांचा ड्युटीवर असताना गोळी लागून मृत्यू झाला होता। मोना अभ्यासात खूप हुशार होती। तिने IPS अधिकारी व्हावे अशी तिच्या वडिलांची खूप इच्छा होती। त्यांच्या मृत्यूनंतर तिने त्यांचे स्वप्न साकार करण्याचा संकल्प केला होता। ड्युटी संपल्यानंतर ती UPSCची तयारी करत होती। सुरेंद्र आणि मोना या दोघांनाही पोलीस नियंत्रण कक्षात तैनात करण्यात आले होते आणि तिथेच दोघांची पहिली भेट झाली। हळूहळू या भेटीचं रूपांतर मैत्रीत झालं। सुरेंद्र अनेकदा मोनाच्या घरी जायचा, पण मोनाच्या कुटुंबियांना कधीही सुरेंद्रच्या चुकीच्या हेतूचा संशय आला नाही। सुरेंद्र तिला बेटा म्हणत असे आणि तिची काळजी घेत असे। मोना सुरेंद्रला दादा म्हणायची। खरं तर सुरेंद्रची तिच्यावर वाईट नजर होती। त्याचे मोनावर एकतर्फी प्रेम होते। मधल्या काळात मोनाने UP पोलिसाची परीक्षाही दिली होती आणि ती परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मोना थेट UP पोलीस सब इन्स्पेक्टर झाली। सब इन्स्पेक्टर होताच मोनाने दिल्ली पोलीस पदाचा राजीनामा दिला, पण UP पोलिसात भरती होण्याऐवजी तिने UPSCची तयारी करण्याचा निर्णय घेतला। या तयारीसाठी 2020 मध्ये मोना मुखर्जीनगर मधील PG मध्ये भाड्याने राहू लागली। परीक्षेच्या तयारीसाठी मोनाकडे आता सुरेंद्रसाठी वेळ नव्हता। तिचा प्रत्येक क्षण आता महत्वाचा होता। त्यांचे भेटणे कमी झाले होते। मोनाने नोकरी सोडली तरी सुरेंद्र तिच्यावर लक्ष ठेवून होता। मोना आपले सर्व लक्ष अभ्यासावर देत होती। मोनाने निश्चय केला की ती पूर्ण करणारच हे सुरेंद्रला चांगलंच माहीत होतं, त्यामुळे ती नक्की IPS अधिकारी बनणार याची त्याला खात्री होती। मोना IPS अधिकारी झाली की आपल्याला भेटणार नाही, ती आपल्यापासून लांब जाईल या भीतीने सुरेंद्र तिला अडकवण्यासाठी स्वतःचे अगोदर लग्न झालेलं असून सुद्धा तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात करतो। पण मोनाच्या मनात तसे काहीच नसल्याने ती त्याला सरळ नकार देते, कारण तिचं संपूर्ण लक्ष UPSCच्या परीक्षेवर होतं। 8 सप्टेंबर 2021 रोजी सुरेंद्र तिला पुन्हा लग्नाची मागणी घालतो, पण मोनाच्या मनात त्याच्याबद्दल तसे भाव नसल्याने आणि मोना सुरेंद्रला वडीलधारी मानत असल्याने ती त्याला स्पष्ट नकार देते। त्यामुळे लग्नावरून दोघांमध्ये मोठा वाद होतो। मोनाने त्याचा प्रस्ताव नाकारल्यामुळे दुखावलेला सुरेंद्र मोनाला ठार मारण्याचा निर्णय घेतो। सुरेंद्र मोनाला गोडी गुलाबीने बुराडी पुस्ता येथे भेटायला बोलवतो। गोडगोड बोलत तिला एका निर्जन स्थळी नेत तिचा गळा आवळून ठार करतो। मारून तिचा मृतदेह पुस्ताजवळील नाल्याच्या काठावर पुरतो आणि तो कोणालाही दिसू नये म्हणून त्यावर मोठे दगड ठेवतो। मोनाच्या हत्येनंतर तिने आणलेली बॅग आणि तिचा फोन स्वतःजवळच ठेवतो। बॅगेमध्ये त्याला तिचं आधार कार्ड आणि बँकेचं ATM कार्ड सापडतं, ते पण तो स्वतःजवळ ठेवतो। 8 सप्टेंबर 2021 रोजी मोनाचा फोन स्विच ऑफ येत असल्याने काळजीपोटी तिचे घरचे मुखर्जीनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांशी संपर्क साधतात। त्यांच्याकडून सुरेंद्रला कॉल करून मोनाची माहिती मागवण्यात येते। तेव्हा सुरेंद्र सांगतो की मोनाचा कॉल लागत नसल्याने तोही खूप अस्वस्थ आहे। सुरेंद्र अनेकदा मोनाच्या घरी गेला होता, त्यामुळे तिचे कुटुंबीय त्याला चांगलेच ओळखत होते। शिवाय तो एक पोलीस शिपाई होता, त्यामुळे मोनाच्या घरच्यांनी सुरेंद्रलाच मोनाला शोधण्याची विनंती केली।
मोनाच्या घरच्यांना संशय येऊ नये म्हणून सुरेंद्र यांनी स्वतः 20 ऑक्टोबर 2021 रोजी मोनाच्या कुटुंबियांसह मुखर्जीनगर पोलीस ठाण्यात जाऊन ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली। यानंतर तो अनेकदा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भेटून चौकशी करण्याची विनंती करत राहिला, पण मोनाचा काहीच पत्ता लागला नाही। पोलिसात कार्यरत असलेल्या सुरेंद्रने गुन्ह्यातील सर्व बारकावे शिकून हा खून केला होता। स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याने प्रत्येक युक्ती आणि पद्धत व्यवस्थित सांभाळली होती। त्यामुळे मोनाला शोधण्याचे पोलिसांसमोर खूप मोठं आव्हान होतं। सुरेंद्रने मोनाच्या कुटुंबियांना फोन करून सांगितले की माझ्या खबऱ्यांकडून मला अशी बातमी मिळाली आहे की मोना एका अरविंद नावाच्या मुलासोबत पळून गेली आहे। कदाचित दोघांनी लग्न केलं असावं। मग तो मोनाच्या कुटुंबियांच्या संपर्कात राहून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून राहिला। मध्ये मध्ये तिला शोधण्याचे नाटक करत राहिला, तर कधी कधी तो मोनाच्या कुटुंबियांसोबत अनेक वेळा पोलीस ठाण्यातही जात होता। सुरेंद्रचा अति आत्मविश्वास एवढा वाढला होता की त्याने स्वतः तपास अधिकाऱ्यांना या प्रकरणाचा योग्य तपास करण्यास सांगितले होते। सुरेंद्र मोनाच्या ATM कार्डने रोकड काढताना नेहमी हेल्मेटचा वापर करायचा। त्यामुळे मोना तिच्या बँक खात्यातून व्यवहारही करत असल्याचे आणि ती मोबाईल वापरत असल्याचे तो भासवत होता। सुरेंद्र दिल्ली पोलिसात असल्याने पोलिसांच्या तपास कामाची त्याला चांगली जाण होती। अरविंद नावाची बनावट कथा मोनाच्या घरच्यांना फार काळ मूर्ख बनवू शकणार नाही हे त्याला चांगलंच माहीत होतं। म्हणून मग 2021-22 मध्ये देश जेव्हा कोरोनाशी झुंज देत होता, लोक जेव्हा एकमेकांपासून अंतर राखत असताना सुरेंद्रनेही या अंतराचा फायदा घेतला। सुरेंद्रने आता मोना जिवंत असल्याची खात्री देण्यासाठी एक नवीन युक्ती अवलंबली। 2021 मध्ये सुरेंद्र मोनाचे ओळखपत्र देऊन अरुणा आसिफ अली रुग्णालयात कोविडची लस घेण्यास त्याच्या ओळखीच्या एका कॉलगर्लला पाठवतो। तिथे ती कॉलगर्ल कोविडची लस घेते। तिला जे लस घेतल्याचे प्रमाणपत्र मिळते ते प्रमाणपत्र सुरेंद्र मोनाच्या कुटुंबियांना पाठवून ती जिवंत असल्याचे भासवून देतो। प्रमाणपत्रावर वर्ष व महिन्याची नोंद असल्याने घरच्यांना वाटलं की अर्थातच मोना बेपत्ता जरी असली तरी ती जिवंत आहे। पण सुरेंद्रचा पोलिसी मेंदू अजूनही काम करत होता। मोनाच्या जगण्याचा पुरावा दर काही दिवसांनी घरच्यांना देणं गरजेचं आहे हे त्याला चांगलं ठाऊक होतं। सुरेंद्र आता त्याचा मेहुणा रवीनलाही या कटात सहभागी करून घेतो। दिल्ली गुन्हे शाखेचे विशेष पोलीस आयुक्त रवींद्र सिंग यादव म्हणाले, पोलिसांना आणि मोनाच्या कुटुंबियांना फसवण्यासाठी सुरेंद्रने रवीनला त्या ओळखीच्या कॉलगर्लसह हरियाणा, डेहराडून, ऋषिकेश आणि मसूरी येथील हॉटेल्समध्ये थांबायला सांगितलं होतं। त्याप्रमाणे रवीन मोनाचे आधार कार्ड दाखवून त्या कॉलगर्लसह हॉटेलमध्ये थांबायचा। तिथून तो मोनाच्या घरी फोन करून मोना आपल्यासोबत असल्याचे सांगत होता। तसेच हॉटेल सोडताना रूममध्ये मोनाचे कागदपत्र सोडायचा। मग स्वतःच्या फोनवरून हॉटेलला फोन करून तिची कागदपत्रे पडल्याची माहिती द्यायचा। पोलीस जेव्हा हॉटेलमध्ये जातील तेव्हा ती कागदपत्रे पाहून मोना जिवंत आहे हे भासवण्याचा त्याचा बेत होता। पोलीस फोन ट्रेस करून त्या ठिकाणी पोहोचायचे तेव्हा हॉटेलचे मॅनेजर घरच्यांना आणि पोलिसांना मुलगी आपल्याकडे आली होती याची खात्री करून द्यायचे। कधी कधी सुरेंद्र मोनाच्या कुटुंबियांना कॉल करून सांगायचा की मोनाचा पत्ता त्याच्या खबऱ्यांकडून मिळाला आहे, ती या शहरातील या हॉटेलमध्ये राहत आहे। मग तो स्वतः मोनाच्या घरच्यांना त्या हॉटेलमध्ये घेऊन जायचा। तेथील रजिस्टर तपासायचा, नाव आणि ओळखपत्र म्हणजे तिचे आधार कार्ड तपासून हे आधार कार्ड मोनाचेच असल्याचे तिच्या घरच्यांच्या निदर्शनात आणून द्यायचा। पण आपल्याला यायला थोडा उशीर झाला, नाहीतर मोना आपल्याला भेटली असती। अशा प्रकारचा खोटा बनाव रचून तो तिच्या कुटुंबियांना सोबत घेऊन तब्बल 5 राज्य फिरवतो। हे असं करून सुरेंद्र फक्त मोनाला तिच्या कुटुंबियांच्या मनात जिवंत ठेवत होता। हळूहळू मोनाचे कुटुंबीय कंटाळतील आणि मोनाचा विषय बंद करतील असे त्याला वाटले होते। सुरेंद्रकडे मोनाचे अनेक ऑडिओ कॉल रेकॉर्ड्स होते जे तो एडिट करून तिच्या कुटुंबियांना पाठवायचा, जेणेकरून ती जिवंत आहे असा विश्वास त्यांना बसावा। त्यापैकी एका ऑडिओ क्लिपमध्ये मोना एका मुलाबरोबर पळून गेली आहे। त्यामुळे आता घरचे तिला ओरडतील म्हणून तिला परत घरी यायचे नाही। त्यामुळे मला शोधू नका असे सांगून तो मोनाच्या कुटुंबियांना फसवत राहिला। सुरेंद्रने मोनाच्या कुटुंबियांना मोना अरविंद सोबत पळून गेल्याची बातमी आधीच सांगितली होती। त्यामुळे आता सुरेंद्र त्याचा मेहुणा रवीनला मोनाचा खोटा प्रियकर अरविंद असल्याचे दाखवून मोनाच्या कुटुंबियांशी संपर्क ठेवण्यास सांगतो। एकदा फोनवरील संभाषणादरम्यान अरविंद बनलेल्या रवीनने सुरेंद्रच्या सांगण्यावरून मोनाच्या कुटुंबियांना सांगितले की ते दोघेही गुडगावमध्ये आहेत आणि त्यांनी लग्न केले असून माझ्या कुटुंबियांचा या लग्नाला विरोध असल्याने त्यांच्यापासून माझ्या आणि मोनाच्या जीविताला धोका आहे। त्यामुळे आम्ही पळून गेलो आहोत, तुम्ही आम्हाला शोधू नका। पण मोनाच्या कुटुंबियांनी जेव्हा मोनाशी बोलायचे आहे असे सांगितले तेव्हा ती घाबरली असून ती बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याचा बनाव त्याने केला। अशा वेगवेगळ्या प्रकारे 2 वर्ष सुरेंद्र पोलीस आणि मोनाच्या कुटुंबियांच्या डोळ्यात धूळ फेकत राहिला। पण आता 2023 आलं होतं।
अर्ध वर्ष उलटून गेलं होतं आणि मोना पूर्ण 2 वर्ष गायब होती. मोनाच्या घरचे, विशेषतः तिची मोठी बहीण, विचार करू लागली की पळून जाऊन मोनाने स्वतःच्या मर्जीने लग्न केलं. आता 2 वर्ष झाली, सर्व सुरळीत झालं असेल, मग ती पुढे का येत नाही? तिला आता संशय यायला लागतो. तिला आलेला संशय ती घरच्यांसमोर सांगते आणि त्यानंतर मोनाचे कुटुंबीय दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना भेटण्याचा निर्णय घेतात. संपूर्ण किस्सा ऐकल्यानंतर पोलीस आयुक्त मोनाचा शोध घेण्याची जबाबदारी गुन्हे शाखेवर सोपवतात. गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी सांगतात की जेव्हा हे प्रकरण गुन्हे शाखेकडे आले तेव्हा अधिकाऱ्यांनी आधी मोनाच्या घरच्यांची चौकशी केली. मोनाच्या कुटुंबीय कोणत्या नंबरवरून कॉल रिसीव्ह करायचे याचा तपशील काढण्यात आला. त्यानंतर असे आढळले की मोना बेपत्ता झाल्यानंतर अनेक वेळा अरविंद नावाची व्यक्ती वेगवेगळ्या नंबरवरून फोन करत होती. पोलिसांनी आता त्या क्रमांकाची छाननी करण्याचा निर्णय घेतला. तपासादरम्यान असे आढळून आले की ज्या सिमवरून कॉल करण्यात आले होते ते सर्व सिम बनावट ओळखपत्रांवर घेण्यात आले होते. गुन्हेगार कितीही हुशार असला तरी तो एक चूक करतोच. ती चूक सुरेंद्रने केली होती आणि ही चूक पोलिसांनी बरोबर पकडली. त्यांनी सुरेंद्रचा मेहुणा रवीन ज्या मोबाईल नंबरवरून अरविंद म्हणून मोनाच्या कुटुंबियांशी संवाद साधत होता त्याचा तपास केला. तेव्हा हा नंबर DP राजपाल नावाच्या व्यक्तीचा आहे हे कळले. पोलिसांनी राजपाल नावाच्या व्यक्तीचा शोध सुरू केला. लवकरच राजपालचा शोध लागला. त्याने चौकशी स्वतःला रवीनचा मित्र असल्याचे सांगितले. या दोघांची चौकशी केली असता थोड्याच वेळात दोघेही रडले. दोघांनीही आपली चूक मान्य केली, पण त्यांनी कोणतीही हत्या केली नाही. जे काही त्यांनी केलं ते सुरेंद्रच्या सांगण्यावरून केलं असं पोलिसांना सांगितलं. सुरेंद्रनेच 2 वर्षापूर्वी मोनाचा गळा दाबून खून केला असं पोलिसांना त्यांनी सांगितलं. या दोघांच्या खुलाशानंतर दिल्ली पोलिसांनी हेड कॉन्स्टेबल सुरेंद्र राणा याला अटक केली आणि सुरेंद्रने रचलेली ही सर्व रहस्यमय कथा आपोआप उघड झाली. आता पोलिसांना मूळ सूत्रधार सुरेंद्रकडून मोनाचा खून कसा केला हे ऐकायचे होते. सुरेंद्र सर्व घटना कशी झाली ते सर्व पोलिसांना सांगतो आणि दिल्ली पोलिसांना बुराडीच्या पुश्ता भागातील नाल्याजवळ आपल्यासोबत घेऊन जातो. पोलीस आपल्यासोबत काही सफाई कामगारही घेऊन जातात. नाल्यात शोध सुरू होतो. थोड्या संघर्षानंतर अचानक नाल्याच्या खोलीतून एका जड दगडाखाली दडलेला सांगाडा बाहेर येतो. सांगाडा रुग्णालयात पाठवला जातो. यानंतर मोनाच्या कुटुंबातील सदस्यांचे DNA नमुने घेतले जातात. आता नाल्यातून सापडलेला सांगाडा आणि मोनाच्या कुटुंबातील सदस्यांचे DNA नमुने तपासले जातात. त्यातून हा सांगाडा मोनाचाच असल्याचा उलगडा होतो. 8 सप्टेंबर 2021 रोजी सुरेंद्रने मोनाची हत्या केली होती आणि योगायोग बघा की बरोबर 2 वर्षांनी म्हणजे 30 सप्टेंबर 2023 रोजी दिल्ली पोलिसांनी मोनाच्या हत्येचे कोडे सोडवले. मोनाची हत्या 8 सप्टेंबर 2021 रोजी झाली असली तरी 20 ऑक्टोबर 2021 रोजी म्हणजे 42 दिवसानंतर मुखर्जीनगर पोलीस ठाण्यात तिच्या बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यावेळी जर मुखर्जीनगर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं असतं तर मोनाच्या कुटुंबियांना 2 वर्ष जो जीवघेणा मानसिक त्रास झाला तो झालाच नसता. तेही जेव्हा मोना स्वतः दिल्ली पोलिसात कॉन्स्टेबल असताना. आपल्याच डिपार्टमेंटमधील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या बेपत्ता होण्याबाबत दिल्ली पोलिसांची ही वृत्ती प्रश्नचिन्ह उपस्थित करते.